सर्वांनी उमेदवारी अर्ज भरले। महायुतीमध्ये प्रचंड मोठी बंडखोरी झालेली आहे। महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेकांनी बंडखोरीचा झेंडा आपल्या हातात घेतलेला आहे। महायुतीतल्या जवळजवळ 17 ते 18 इच्छुकांनी आता जनसुराजचा झेंडा हातात घेतलेला आहे। 8 ते 10 मोठी नावं आहेत ज्यांनी पक्षाला मोठा धक्का देत थेट जनसुराज्यमध्ये प्रवेश केला आहे। त्यामध्ये 2-3 माजी नगरसेवकांचा ही समावेश आहे। यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातली ही काही जणांनी जनसुराजचा झेंडा हातात घेतलेला आहे। कोण आहेत हे आणखीन एक मोठं ब्रेकिंग न्यूज हाती या लागले, पण यानंतरच्या बातमीत मी निश्चित सांगेन। सध्या तरी जनसुराजने तब्बल 31 उमेदवारांकडे एबी फॉर्म दिले आणि जनसुराज आता तब्बल 30 जागा कोल्हापूर महापालिका निवडणुकीत लढवणार हे नक्की आहे। काँग्रेसचे काही जण यामध्ये जनसुराजमध्ये दाखल झालेले आहेत। आपण यादी पाहूया जनसुराज्यमध्ये ज्यांनी दाखल झालेले अर्ज भरला। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये अक्षय विक्रम जरग आणि सुजाता मोहन चव्हाण या दोघांचा समावेश आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये महेश बळवंत बराले आणि अमर संभाजी शिंदे, रमा रतन पचेरवाल, शारदा संभाजी देवणे। यामध्ये शारदा देवणे हे माजी नगरसेवक आहेत। या चौघांनी जनसुराजतर्फे अर्ज भरलेला आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये रमेश पुरेकर जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी जनसुराजमध्ये दाखल झाले आहेत। याशिवाय प्रीती अतुल चव्हाण, अमृता सुशांत पवार या तिघांनी अर्ज भरले आहेत। प्रभाग क्रमांक 13 मध्ये मधुरिमा रविकिरण गवळी आणि पद्मजा जगमोहन फुरके